या ठिकाणी असं संबोधित करेन, की पहिलं शृंगारतळी 52 या पंचायत समिती गणातून मला सन्माननीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांनी शिवसेना महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी दिलेली आहे. त्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. प्रचार कसा? प्रचार तसं बघायला गेलं तर या पंचायत समिती गणामध्ये प्रचार करण्याची आवश्यकता नाही, कारण सन्माननीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांनी संपूर्ण गावागावामध्ये विकास कामं केलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या आशीर्वादाने ही पंचायत समिती आम्हाला कोणत्याही प्रकारे अवघड नाही आहे. मला या ठिकाणी मी ज्यावेळेला सरपंच होतो त्यावेळेला पक्षीय राजकारण न करता सर्व पक्षीय लोकांनी मला या ठिकाणी त्यावेळेलासुद्धा मदत केलेली आहे आणि आत्तासुद्धा असंच होईल, कारण बरंचसं मतदान हे चेहऱ्यावर होतं, म्हणजे व्यक्तीवर होत असतं आणि त्याचबरोबर सन्माननीय आमदार साहेब यांनी केलेली कामं, विकास कामं ह्या जोरावर मला ही निवडणूक तशी काही अवघड वाटत नाही. मी ज्या पद्धतीने जवळजवळ 15 वर्ष मी ह्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, उपसरपंच आणि सरपंच म्हणून काम करत आहे. त्याच्यामुळे लोकांच्या घराघरात मी पोचलेलो आहे आणि आता तर मला असं काही अवघड वाटत नाही, की जेणेकरून लोकांची मनं वळवायला मला सांगायची गरज नाही आहे. कारण की मी शून्यातनं वर आलेलो आहोत. तसेच आमची समाजकारणाची सुरुवात ही माझ्याकडनंच झालेली आहे. त्याच्यामुळे मला अवघड वाटत नाही आणि आता साहेबांच्या आशीर्वादाने नक्कीच मी या ठिकाणी विजय मिळवेल. ना आम्हाला कोणाचाही राजकीय वारसा नाही. आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे 1993 पासून मी शिवसेनेचा पहिला शाखाप्रमुख झालो. तिथून कॉलेज संपल्यानंतर मला ओढ लागली ती ह्या शिवसेनेमध्येच आणि आजतागत मी शिवसेनेमध्येच आहे आणि ह्यापुढे पण मी शिवसेनेमध्येच काम करत राहीन. त्यांचं आव्हान असं म्हणता येणार नाही, कारण की आमचा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ज्या ठिकाणी आमदार साहेब भास्कर जाधव साहेब आहेत, त्या ठिकाणी त्यांनी केलेली कामं आणि विकास कामं ह्याच्यात मला कुठल्याही प्रकारचं समोरच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही. ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करतोय. शेवटी किती झालं तरी ज्याचा प्रचार आणि ज्याचा जनसंपर्क आणि ज्याच्या पाठीशी खंबीर नेतृत्व तो विजय होणार. काय असेल त्यांना वाटत नसेल, पण मी पण आव्हान समजत नाही. मी माझी स्वतःची शर्यत मी स्वतः जिंकत असतो. मी दुसऱ्याला हरवण्यापेक्षा मी स्वतः कसा जिंकेन ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. मतदारांना हेच आव्हान करेन, की तुम्ही जसं माझ्यावर 15 वर्ष ग्रामपंचायत माध्यमातून जसं प्रेम ठेवलंत, तसंच ह्या पंचक्रोशीमध्ये पंचायत समिती गणामध्ये शृंगारतळी 52मध्ये त्यावेळेला मळण-वेळम होते आणि मुंडर होतं. तर ही गावं यावेळी वगळण्यात आलेली आहेत आणि निंगुंडळ फक्त त्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर मी मतदारांना एकच आव्हान करेन, की मी जसं पाटपाळे गावामध्ये विकास कामं केलेली आहेत आणि लोकांची जी वैयक्तिक कामं केलेली आहेत, त्याच पद्धतीने जर तुम्ही मला इतर 3 गावामध्ये जर संधी मला जर काम करण्याची दिलीत, तर मी नक्कीच त्यांचा योग्य तो त्यांना सहभाग करून देईन, कामं पूर्ण करेन. मी या ठिकाणी मतदारांना एकच आव्हान करेन, की तुमच्यासमोर तुम्हाला विचार करण्याची भरपूर संधी आहे. सर्वपक्षीय बालाबल बघितलंत आणि एकंदरीत उमेदवारांमध्ये जर तुलना केलीत आणि माझी जर राजकीय कारकीर्द बघितली तर मतदारांना एकच आव्हान करेन, की 7 तारखेला मतदान आहे. शृंगारतळी 52 पंचायत समिती गणातून मी उभा आहे. माझी निशाणी 1 नंबरला आहे आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी मिळेल. तुम्ही मला विजयी कराल अशी आशा व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.